मंडपातला. मंदिरात न जाऊ देणंच काय का? आमच्या बाई आहे म्हणे आतमध्ये जाऊ नको, मी दर्शन नंतर कर. म्हणलं मला दर्शन करत जाऊ दे. मी दर्शनाला गेलो होतो. मी तिकडे ते यात्रेत जायला होतो सिद्धेश्वर बाबाच्या. तिथून आलो नाही तर मग त्यांनी मला आतमध्ये नव्हतं जाते. तिथंच माझं म्हणजे मी सकाळी तिथंच होतो, तिथंच काम केलं मी पहिले. माझं जागृत स्थान आहे ते, म्हणजे मी कंटिन्यू जात असतो तिथे माझ्यापासून. हे वाद दर्शनाचं नाहीये. दर्शन दर्शनाचाच आहे ना. आधीचाच राग होता म्हणा. राग अर्धीचाच होता त्याचा. पण त्या प्रकरणामध्ये तर सगळं झालं होतं, ते शेतीच्या पाईपलाईन टाकण्याच्या याच्यावर ते तर मिटलं होतं सगळं. ते पण त्यांनी त्याचा राग त्याच्या अंगी तेच होता ना. मग त्यांनी मी तिथं आल्या वेळ तिथं गेल्याबरोबर त्यांनी ते काय म्हणते त्याला लोखंडी सगळ्या पहिलेच म्हणजे त्यांनी आधीच आग लावलेली होती, आधी सळ्या तयार होत्या, ते दिसतं सगळ्याला. आम्ही व्हिडिओ बघितलेले आहेत ते. आणि तुम्हाला तिथं किती लांब पर्यंत नेलं होतं, किती वाजता नेलं? मंदिर परिसरात मंदिराच्या बाजूलाच होतं. म्हणजे त्यांनी आधीच करून ठेवलेलं सगळं प्लॅनच होतं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 डॉक्युमेंट, छत्रपती संभाजीनगर. आता बघूया गावाकडच्या बातम्या. जालन्यातील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरून जालना नांदेड महामार्ग नेण्यास शेतकऱ्यांच्या कृती समितीने विरोध केलेला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी पूर्वीच्या सर्वेप्रमाणे महामार्गाचं काम पूर्ण करावं अशी मागणी कारखाना बचाव कृती समितीने केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू झालेली शिवभोजन थाळी योजना सत्तांतरानंतर अडचणीत आल्याचं दिसून येत आहे. मागील 6 महिन्यांपासून शिवभोजन केंद्र चालकांना बिल मिळत नसल्यामुळे केंद्र चालक आर्थिक संकटात सापडले. परभणी महापालिकेने कोट्यवधी खर्च करून शहरात ठिकठिकाणी शौचालय बांधली. दरम्यान अनेक शौचालयं बंद पडलेली आहेत. काही शौचालयांचे लोखंडी दार आणि खिडक्या गायब करण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरती नागरिकांनी संताप व्यक्त केला. हिंगोलीच्या रिसाला बाजार परिसरामध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन आमदार तानाजी मुटकुळेंच्या हस्ते करण्यात आलं. या कामासाठी 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सोलापूरमध्ये एमआयडीसीत काम करणाऱ्या 12 बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे. एमआयडीसीतील एका गारमेंट कंपनीमध्ये हे कामगार काम करत होते. बनावट आधार कार्ड तयार करून हे बांगलादेशी सोलापुरात वास्तव्यास होते. रत्नागिरीच्या देवरुखच्या तामाने गावात जवळपास 30 लाखांचा पूल तयार करण्यात आला. मात्र हा पूल केवळ शोभेची वास्तू ठरलेला आहे. या पुलावरती चढण्या उतरण्यासाठी अप्रोच रस्ता नाहीये, त्यामुळे हा पूल पडीक अवस्थेत आहे. सतीश भोसलेने मारहाण केलेलं कुटुंब बीडच्या शिरूर कसारा पोलीस स्थानकामध्ये दाखल झालं. यावेळेला सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळेला अन्य शेकडो जण सुद्धा उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यामध्ये नागरिक बिबट्याच्या हल्ल्यामुळे हैराण झालेले असतानाच आता जंगली तरसाचं दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये आणखीनच दहशत निर्माण झाली आहे. बिबट्या तरस मानवी वस्तीत आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पाचोरा तालुक्यातील कुराड खुर्द इकडे शेतकऱ्याची 5 महिन्यापूर्वी चोरीस गेलेल्या 1.25 लाखांची बैलजोडी सापडल्यामुळे शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या शेतकऱ्याने बैल सापडल्यानंतर पोळा सण साजरा करत बैलांप्रती असणाऱ्या प्रेमाची भावना व्यक्त केली. कोल्हापूरच्या दामोड धरण परिसरामध्ये बिबट्याचा बछडा हरवलेला होता. हा हरवलेला बिबट्या अखेर पडसाळीतील जंगलाच्या हद्दीमध्ये सापडलेला. त्यानंतर वन विभागाने ड्रोनद्वारे मादी बिबट्याचा शोध घेत या बछड्याला त्याच्या आईपाशी सोडले. छत्रपती शिवाजी महाराज विश्वविद्यालयाच्या पत्रकारिता, अभियांत्रिकी आणि ग्रंथालय विभागाने नेपाळमध्ये 10 दिवसीय शैक्षणिक दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे. यावेळेला विद्यार्थ्यांनी नेपाळच्या धार्मिक स्थळांना भेट दिली आहे. शैक्षणिक दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव मिळाला. जळगावात बेटी बचाव बेटी पढाओ जनजागृतीसाठी महिला पोलिसांनी मोटरसायकल रॅली काढलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ही रॅली काढण्यात आली. अलिबागमधील किहीम बीचवरती कासवाने 150 अंडी घातलेली आहेत. किहीम ग्रामपंचायत आणि वन खातं या दोघांच्या मदतीने कासवांच्या अंड्यांना संरक्षण दिलं जातं. तब्बल 500 कोटी खर्च करून बनवलेल्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलेलं आहे. कोळदा खोतिया रस्त्यावरती भलं मोठे तडे आणि भेगा गेल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे तात्काळ रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
सातारा जिल्ह्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्प उभारण्यात येतोय. या प्रकल्पासाठी पाटण तालुक्यातील बहुतांश गावांचा समावेश आहे. मात्र यावेळेला शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प राबवावा असं म्हणत पाटण तालुक्यातील 140 जणांनी हरकती नोंदवल्या. अमरावतीत